to begin with. Arthasanket presents Maharashtra Growth Story Conclave Season 3 in association with Nigmar University. The first season was held at Wellinkar Institute of Management, Mumbai, and the second season at Thane Small Scale Association, and third season and grand event at Nigmar University, Pune. Maharashtra Growth Story Conclave is an event organized by Arthasanket to discuss the progress and development of Maharashtra as a state. With a vibrant mix of industries ranging from construction, infrastructure, IT and manufacturing to agriculture and tourism, Maharashtra has shown remarkable growth over the years. The conference aims to highlight factors contributing to the success such as government initiatives, infrastructures, development investment opportunities, raising capital from stock market for small and medium enterprises, participate in engaging panel discussions, informative presentations from industry experts and networking opportunities with influential decision makers. The conclave celebrates Maharashtra's journey towards becoming a powerhouse in India's economy while providing a platform for further collaboration and future growth initiative. तर सगळ्यात आधी आपण ज्यांनी ह्याची नीव ठेवली त्या अर्थसंकेतबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी ही कॉन्क्लेव्हची कॉन्सेप्ट आणि हे सगळं मांडलेलं आहे. अर्थसंकेत हे मराठीतलं पहिलं आणि एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिनी आहे. मराठी माणसामध्ये आर्थिक साक्षरतेचा प्रसार व्हावा व मराठी माणसाची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने अर्थसंकेतने हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलेलं आहे. या वर्तमानपत्रामध्ये अधिकाधिक मराठी भाषिक माणसांना आर्थिक साक्षर व उद्योग साक्षर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सध्या हे वर्तमानपत्र प्रिंट, ईमेल, PDF, वेबसाईट, यूट्यूब चॅनल यामध्ये उपलब्ध असून महिन्याला जवळपास 50 लाख लोकांपर्यंत ते पोहोचते. जोरदार टाळ्या. एवढा मोठा चंकपर्यंत अर्थसंकेत पोहोचतो आहे. अर्थसंकेत TV, यूट्यूब चॅनल्समध्ये पण विविध आर्थिक व व्यावसायिक विषयांवर मोफत मार्गदर्शन, जवळपास 2000हून अधिक उद्योजकीय आणि गुंतवणुकीवर विषयांवरती मार्गदर्शन करणारे मराठी भाषेतले काही पहिले व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज उद्योजकांचे आणि विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्हिडिओज अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनल्सवरती उपलब्ध आहेत. तर मग नक्की आज आणि आत्ताच आपण अर्थसंकेतच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करूया. त्याचबरोबर अर्थसंकेतच्या अर्थसाक्षर पुरस्कार प्रवास प्रेरणेचा याला 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. विविध 40 मराठी ब्रँडचा सन्मान महाराष्ट्राच्या विविध भागांमधून महाब्रँडमध्ये सहभागी झालेले असतात. त्याचबरोबर कार्यक्रमाला भारतभरातून सुद्धा 1000 पेक्षा जास्त ब्रँड्स आणि लोक याच्यामध्ये सहभागी होतात. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. उद्योजकांची दिवाळी पहाट कार्यक्रमाची सुरुवात त्याला 8 वर्ष झालेली आहेत. विविध बिझनेस क्लब्स आणि उद्योजक संस्था आणि चेंबर्स यांचा सत्कार त्याच्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा कार्यक्रम करणारी ही एकमेव आणि पहिली मराठी संस्था म्हणजे अर्थसंकेत. उद्योग पुरस्कार याला 7 वर्ष पूर्ण झालेली आहे. डिजिटल इंडिया प्रोग्रामला जवळपास 7 वर्ष, अर्थ जिज्ञासाला 3 वर्ष, महाराष्ट्र गौरव पुरस्कार 3 वर्ष राबवत आहे. त्याचबरोबर अर्थवेध आर्थिक स्वराज्याची मुहूर्तमेढ आर्थिक साक्षरता कार्यक्रम मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, नागपूर आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी सुद्धा अर्थसंकेत काम करते. स्टार्टअप जो आता आजकाल तरुण इथे मला बरेचसे दिसत आहे. स्टार्टअप या विषयावर सुद्धा दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीवरती स्वतः संपादक जे आहे त्याचे अमित बागवे यांची मुलाखत झालेली आहे. मुद्रा योजनावरती आकाशवाणीवरती त्यांचं अमित बागवे सरांची मुलाखत झालेली आहे. आणि मी उद्योजक होणारच या संस्थेतर्फे डॉक्टर अमित बागवे आणि को फाउंडर सौ रचना बागवे यांची सुद्धा मुलाखत सौ समीरा गुजर यांनी घेतलेली आहे. त्याचबरोबर ठाणे वर्तमानपत्र आणि बऱ्याचशा वर्तमानपत्रामधून अर्थसंकेतचं काम आपल्याला नेहमीच झळकत दिसेल. त्याचबरोबर मी तुम्हाला त्याचा को फाउंडर त्यांची सुद्धा ओळख करून देतो. मिसेस रचना अमित बागवे. त्यांचा रायटिंग एक्सपिरियन्स सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचं काम आहे. ते म्हणजे शी इज दी ऑथर ऑफ आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे, ते मराठीमध्ये आहे, अँड बेसिक इन्व्हेस्टमेंट्स इन इंग्लिश. शी इज दी ऑथर ऑफ पुस्तकाच्या पलीकडे शिकलेल्या गोष्टी. शी इज दी ऑथर ऑफ सप्तरंग उद्योजकाचे, अँड शी इज दी co-founder and sub-editor of Arthasanket Business and Economic newspaper, which is in Marathi. She is a co-founder and editor-in-chief of Coastal Konkan Private Limited company and magazine, which is in English and Marathi. She is ex-executive editor of Saturday Club newsletter and Saturday Club Times magazine, which is in English and Marathi. Worked as executive editor for Winners magazine, English and Hindi and Marathi. Worked as sub-editor of CKP Times. Interviewed more than 200 entrepreneurs, over 120 plus articles written on various tourist destination and tourism. Freelance writer for Prahar newspaper, Tarun Bharat and Samana and various other newspapers. She is currently proprietor of Rachana's Arts and Creations, co-founder of Arthasanket, co-founder of Coastal Konkan, member of board for business management studies at Dr. Homi Bhabha State University.
Her academic qualifications, she did her BMS from Sydenham College, Masters in Rural Development, and she's pursuing her PhD from Mumbai University. And recently she have got selected as a mentor for Jagriti Yatra, जो 15 दिन की भारत यात्रा जर्नी होती है for all the entrepreneurs. Her interviews, she's interviewed on G24 Taas, DD Sahyadri, Mi Udyojak Honar's. He's awarded as a young entrepreneur and felicitated various business organizations like MBC, MIC, Networking Squad, Bold, Saturday Clubs. And she awarded as a young entrepreneur and guest speakers as various national and international levels. So give them a big round of applause for Artha Sanket and his co-founder. आणि आत्ताच्या ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी ज्या व्यक्तीला बोलवणार आहे ते म्हणजे अर्थसंकेतचे सर्वे सर्वा डॉक्टर अमित बागवे. मी सरांचा थोडक्यात ओळख करून देईन अँड देन ते प्रस्तावना ह्या कार्यक्रमाची करतील म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की व्हॉट एक्झॅक्टली दिस प्रोग्राम इज ऑल अबाउट. डॉक्टर अमित बागवे, कॅन वी प्ले द AV प्लीज? He is the founder and editor of Artha Sanket newspaper, founder of Artha Sanket Global News, founder of Travel Sanket, and he is recognized by OMG Book of Records for world record of book publication in helicopter, honored with Samaj Bhushan Award at the hands of Union Minister Sri Narayan Rane, honored with International Changemaker Under 40 Award, honored with an honorary doctorate for the continuous work in financial and business literacy. Education and information is honorary doctorate in economics and business literacy. He completed his BCom, MCom, MA Marathi, MA Sanskrit from University of Mumbai, his diploma in advertising and public relations from Wellington Institute of Management, diploma in journalism, hypnotist, writer and poet. He's interviewed on Doordarshan, Sahyadri channels for Startup India, interviewed on Mi Udyojak Honar's, Thane Vartaman, Jai Ho, Akashvani Radio for Mudra Yojana, Akashvani Radio for Startup India, and guest speaker at various national and international levels. He is a member of Maharashtra Chamber of Commerce, Industry and Agriculture, appointed as an advisory of Businessmen Association of Maharashtra. आणि त्यांनी खूप छान छान मराठीमध्ये पुस्तकं लिहिली आहेत. ज्यांना कोणाला मराठीमध्ये फायनान्स या विषयावरतीची माहिती हवी असेल तर शेअर मार्केटवर भाग भांडवल, बाजाराची सौंदर्य स्थळे आणि ट्रेडिंगची 18 प्रभावी सूत्र, म्युच्युअल फंड, बदलत्या काळाची गुंतवणूक, आर्थिक गुंतवणुकीचे धडे भाग 2, यशस्वी उद्योजक एकूण 3 भाग आणि यशस्वी उद्योजक कसे व्हाल असे 3 भाग. त्याचबरोबर दुबई येथे पाम अटलांटिस या 5 हॉटेलमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम त्यांचा करण्यात आला होता प्रकाशनाचा आणि लागोपाठ 3 महिन्यांमध्ये 3 पुस्तकांचं प्रकाशन, एक आगळा वेगळा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग 1 या पुस्तकाचं हवेत म्हणजे हेलिकॉप्टरमध्ये 8000 फुटांवर हेलिकॉप्टरमध्ये विकोचे संचालक श्री संजीव पेंढारकर यांच्या हस्ते त्यांनी त्याचं प्रकाशन केलं होतं. त्याचबरोबर लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग 2 या पुस्तकाचं मराठी भाषा दिनानिमित्त रायगडावर MEPL ते संचालक श्री श्रुधीर म्हात्रे यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं. तर मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण अमित बागवे सरांचं स्वागत करूया. आणि